मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ आय आर स्पेक्ट्रोस्कोपी कंप्लीट केलं होतं. त्यामध्ये एक ॲप्लिकेशन आपण बघितलं होतं की बाय युझिंग आय आर स्पेक्ट्रोस्कोपी वी कॅन ट्रॅक द केमिकल रिॲक्शन, म्हणजे केमिकल रिॲक्शन कुठपर्यंत कंप्लीट झाली आहे किंवा केमिकल रिॲक्शनला आपण फॉलो करू शकतो. त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघितले होते. त्याच्यामध्येच पुढचं एक्झाम्पल आपण आज बघतो आहे. बघा, स्टार्टिंग कंपाऊंड आपला बेन्झिन आहे. या बेन्झिन स्टार्टिंग कंपाऊंडवर समजा आपण आय आर लाईट इन्सिडेंट केला तर आपल्याला बँड कुठे मिळणार आहे, बेन्झिनचं कॅरेक्टरिस्टिक बँड कुठे मिळतो आपल्याला, कुठे मिळणार आहे 1500 आणि 1600 पर सेंटीमीटरला. हा 1500 आणि 1600चा बँड कशामुळे मिळतो मित्रांनो, सी डबल बॉन्ड सी स्ट्रेचिंग ऑफ ॲरोमॅटिक रिंग. ओके, हा झाला आपला स्टार्टिंग कंपाऊंडचा आय आर स्पेक्ट्रा घेतला आपण. कुठे बँड मिळतोय 1500 आणि 1600ला ड्यू टू सी डबल बॉन्ड सी स्ट्रेचिंग ऑफ ॲरोमॅटिक रिंग. ओके, हां. आता ह्या बेन्झिनवर समजा आपण नायट्रेशन रिॲक्शन केली. नायट्रेटिक मिक्सचर कोणते आहे, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. त्याच्यामुळे बेन्झिनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं मित्रांनो, नायट्रोबेन्झिनमध्ये होतं आहे. मग आता ही रिॲक्शन पूर्ण झाली आहे की नाही हे आपल्याला जर सिद्ध करायचं असेल तर आपण जो आपल्याला प्रॉडक्ट मिळाला आहे त्या प्रॉडक्टवरचा आय आर घेणार, त्याचा आय आर स्पेक्ट्रा घेणार. समजा हा प्रॉडक्ट आपल्याला मिळाला असेल तर मित्रांनो 1500 आणि 1600चा बँड इथेही मिळेल, कारण की इथे ॲरोमॅटिक रिंग आहे, इथे ॲरोमॅटिक रिंग आहे. दोघे ठिकाणी 1500 आणि 1600चा बँड मिळणारच आहे. पण याच्यासोबतच आपल्याला दोन बँड मिळतील. ते बँड मिळतील, दोन बँड मिळतील, 1370 आणि दुसरा कुठे 1540 पर सेंटीमीटर. असे जे दोन बँड समजा आपल्याला मिळाले तर आपण काय म्हणणार, हे दोन बँड कशामुळे मिळाले, ड्यू टू प्रेझन्स ऑफ NO2 ग्रुप. असे दोन पिक्स जर आपल्याला दिसले तर काय आपण कन्फर्म करणार की त्या ठिकाणी नायट्रो ग्रुप आहे आणि बेन्झिनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, नायट्रोबेन्झिनमध्ये झालं आहे. नायट्रोबेन्झिनमध्ये झालं आहे कशामुळे समजलं, कारण की 1500 आणि 1600चा बँड तिथं मिळतोच आपल्याला. तो बँड कोणामुळे आहे, सी डबल बॉन्ड सी ऑफ ॲरोमॅटिक रिंग. म्हणजे इथेही ॲरोमॅटिक रिंग आहे आणि इथेही ॲरोमॅटिक रिंग आहे. पण त्याच्यासोबतच आपल्याला 1370 आणि 1540ला जर आपल्याला पीक मिळाले तर त्या पीक कोणामुळे मिळत आहे, नायट्रो ग्रुपमुळे मिळत आहे. सो वी कॅन कन्फर्म दॅट बेन्झिन इज कन्व्हर्टेड इनटू नायट्रोबेन्झिन. ठीक आहे, पहिली स्टेप संपली. आता समजा हा नायट्रोबेन्झिन आहे, त्या नायट्रोबेन्झिनवर आपण रिडक्शन रिॲक्शन करतोय, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन रिॲक्शन करतोय, H2 इन प्रेझन्स ऑफ निकेल. मग काय होणार या रिॲक्शनमध्ये, NO2 ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे मित्रांनो, NH2 ग्रुपमध्ये होणार. मग आता हे कन्व्हर्जन झालं आहे की नाही हे आपल्याला कसं समजेल, हा जो आपल्याला प्रॉडक्ट मिळाला आहे त्याचा आपण काय घेणार, आय आर घेणार. मग इथं काय होणार मित्रांनो, NO2 ग्रुप कशात कन्वर्ट होतो, NH2. मग इथं हे जे बँड आहे 1370 आणि 1540चा जो बँड आहे तो याच्यासाठी दिसणार आहे का, तर दिसणार नाही, कारण की NO2 ग्रुप त्या ठिकाणी डिसअपिअर होऊन गेला आहे. आणि कोणता ग्रुप आला आहे, NH2 ग्रुप. मग NH2 ग्रुप आला आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला दोन पिक्स मिळतील. बघा, 3400 3500 NH स्ट्रेचिंगसाठी मिळाले आणि 1620 कोणासाठी, NH बेंडिंग. असे जर पिक्स आपल्याला त्या ठिकाणी आय आर स्पेक्ट्रामध्ये दिसत असतील तर वी कॅन से दॅट नायट्रो ग्रुप इज कम्प्लिटली कन्व्हर्टेड इनटू NH2 ग्रुप. NO2 पासून कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, NH2 मध्ये होत आहे, बरोबर. हां, मग NO2 ग्रुपचा बँड डिसअपिअर होणार, 1370 आणि 1540चा बँड दिसणार नाही. पण आपल्याला नवीन बँड कुठे दिसतील, 3400 आणि 3500ला दिसतील. ते कोणामुळे आहेत, NH स्ट्रेचिंगमुळे. आणि 1620चा बँड कोणामुळे मिळतोय, तर NH बेंडिंगमुळे. असे बँड आपल्याला कन्फर्म करतात की त्या ठिकाणी कोणता प्रेझन्स आहे, NH2 ग्रुपचा प्रेझन्स आहे, बरोबर. आता हा आपला ॲनिलीन आहे. ॲनिलीनवर आपण ॲसिटिल क्लोराईडची रिॲक्शन केली, म्हणजे असायलेशन रिॲक्शन केली. NH2चं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, NHCOCH3 मध्ये झालं, PHNHCOCH3, म्हणजे अमाइड तयार झालेला आहे. आता हा अमाइड आहे की नाही हे आपल्याला कशावरून समजेल, तर याच्यासोबतच आपल्याला एक नवीन बँड मिळणार. तो बँड मिळणार आहे 1660 पर सेंटीमीटर. हा 1660 पर सेंटीमीटरचा बँड कोणासाठी आहे, CO स्ट्रेचिंग ऑफ अमाइड. हा बँड आपल्याला जर मिळाला तर आपण काय म्हणणार,
अमाईनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, अमाइडमध्ये झालं आहे, कारण की आपल्याला तिथं CO स्ट्रेचिंगचा बँड मिळतो कुठे 1660ला. अशा पद्धतीने IRच्या मदतीने ही संपूर्ण रिएक्शन आपण ट्रॅक करू शकतो किंवा त्याचा आपण फॉलोअप करू शकतो. पुढची रिएक्शन घेऊयात आपण. ही रिएक्शन आहे आपल्याला IRच्या मदतीने आपल्याला फॉलो करायचं आहे. स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे आपला, सायक्लोहेक्झिन हा स्टार्टिंग कंपाऊंड आहे. इथे आपल्याला फंक्शनल ग्रुप कोणता आहे, C डबल बॉन्ड C. आता C डबल बॉन्ड C असल्यामुळे या आपल्याला बँड कुठे मिळणार आहे, कुठे मिळणार आहे 1620 पर सेंटीमीटर. कशामुळे मिळाला आहे हा स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे आपला, सायक्लोहेक्झिन. या सायक्लोहेक्झिनचा आपण IR स्पेक्ट्रा घेतला तर आपल्याला कुठे बँड मिळतोय 1620 पर सेंटीमीटरला मिळतोय. तो बँड कोणामुळे मिळतोय, C डबल बॉन्ड C स्ट्रेचिंग ऑफ अल्किन. ठीक आहे. आता ह्या सायक्लोहेक्झिन मध्ये आपण सल्फ्युरिक ऍसिड टाकलाय. सायक्लोहेक्झिनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, सायक्लोहेक्झिनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, सायक्लोहेक्झॅनॉल मध्ये झालं आहे. मग आता हे कन्व्हर्जन कंप्लीट झालं आहे की नाही हे आपल्याला बघण्यासाठी आपण काय करणार, जो प्रोडक्ट आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये मिळाला आहे त्याच्यावर इन्फ्रारेड रेडिएशन इन्सिडेंट करणार आणि त्याचा स्पेक्ट्रा घेणार. त्याचा स्पेक्ट्रा आपण बघितल्यानंतर समजा आपल्याला इथं 1620चा बँड डिसअपियर झाला. 1620चा बँड डिसअपियर म्हणजे त्या ठिकाणी C डबल बॉन्ड C डिसअपियर होईल आणि नवीन एक बँड मिळेल. तो कुठे मिळणार आहे, तो बँड आपल्याला मिळतो आहे 3600 पर सेंटीमीटरला. सायक्लोहेक्झॅनॉलमध्ये काय होणार, 1620चा जो बँड आहे तो डिसअपियर होणार आणि नवीन एक बँड मिळणार. कुठे मिळणार, तो 3600 पर सेंटीमीटरला. तो बँड कशामुळे मिळाला आहे तर ड्यू टू OH स्ट्रेचिंग. हा OH स्ट्रेचिंग काय कन्फर्म करतो की त्या ठिकाणी सायक्लोहेक्झिनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, सायक्लोहेक्झॅनॉलमध्ये झालंय. 1620चा बँड डिसअपियर झाला म्हणजे सायक्लोहेक्झिन त्या ठिकाणी नाही आणि एक नवीन बँड आला आहे 3600 पर सेंटीमीटर. 3600 पर सेंटीमीटर काय दाखवतोय, प्रेझन्स ऑफ OH ग्रुप. म्हणजे सायक्लोहेक्झिनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं मित्रांनो, सायक्लोहेक्झॅनॉलमध्ये झालंय. ठीक आहे. आता सायक्लोहेक्झॅनॉलचं आपण ऑक्सिडेशन करतोय बाय युझिंग क्रोमियम ट्रायऑक्साईड. या क्रोमियम ट्रायऑक्साईडच्या रिएक्शनमुळे सायक्लोहेक्झॅनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, कशामध्ये होतंय, सायक्लोहेक्झॅनोनमध्ये होतंय. आता हा सायक्लोहेक्झॅनोन तयार झाला आहे की नाही हे परत आपण कशाच्या मदतीने शोधणार, IRच्या मदतीने. जो कंपाऊंड आपल्याला मिळाला त्याचा IR स्पेक्ट्रा घेतला. समजा याच्यामध्ये 3600चा बँड आपल्याला डिसअपियर झालेला असेल आणि एक नवीन बँड मिळणार, तो कुठे मिळणार आहे 1710 पर सेंटीमीटरला एक बँड मिळेल. तो बँड काय कन्फर्म करतो, CO स्ट्रेचिंग ऑफ सायक्लिक कीटोन, CO स्ट्रेचिंग ऑफ सायक्लोहेक्झॅन. समजा 3600चा बँड डिसअपियर होणार आणि नवीन एक बँड मिळणार कुठे 1710. याच्यावरून काय कन्फर्म होतो की सायक्लोहेक्झॅनॉलचं ऑक्सिडेशन झालंय, सायक्लोहेक्झॅनॉल आपल्याला मिळालेलं आहे. ओके. सो इन दिस वे वी कॅन फॉलो दिस रिएक्शन. लेट अस सी सम अनदर एक्झाम्पल. 2 स्टेपची रिएक्शन आहे मित्रांनो. बेन्झोइक ऍसिड ऑन द रिएक्शन विथ अमोनिया गेट कन्वर्टेड इनटू बेन्झामाइड. ही पहिली स्टेप आहे. बेन्झामाइड ऑन द रिएक्शन विथ Br2 ब्रोमीन अँड विथ प्रेझन्स ऑफ NaOH हॉफमन रिअरेंजमेंट अमाइड कन्वर्टेड इनटू अमाइड. ही रिएक्शन आपल्याला IRच्या मदतीने सॉल्व्ह करायची आहे. IRच्या मदतीने याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग स्टार्टिंग कंपाऊंड आपण घेतला. स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आपला, बेन्झोइक ऍसिड. मग बेन्झोइक ऍसिडमध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे, COOH ग्रुप आहे. मग या ठिकाणी आपल्याला किती बँड्स मिळू शकतात, 2 बँड मिळणार. कोणकोणते बघूयात मित्रांनो. आपण कोणाबद्दल आपण IR स्पेक्ट्रा कोणाचा घेतला, बेन्झोइक ऍसिडचा. बेन्झोइक ऍसिडमध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे, C डबल बॉन्ड OOH. या ठिकाणी CO स्ट्रेचिंग फॉर कार्बोक्सिलिक ऍसिडचा बँड कुठे मिळणार आहे 1710 पर सेंटीमीटरला. आणि जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुपचा बँड कुठे मिळतोय 3300 पर सेंटीमीटरला. हा झाला बेसिक IR स्पेक्ट्रा ऑफ स्टार्टिंग कंपाऊंड. त्याच्यामध्ये आपण आता अमोनिया पास केला आहे तर बेन्झोइक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, बेन्झामाइडमध्ये झालं. आता हे बेन्झामाइडमध्ये कन्व्हर्जन झालं आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर आपण परत काय करणार, जो आपल्याला हा बेन्झामाइड मिळाला आहे त्या बेन्झामाइडवर IR रेडिएशन इन्सिडेंट करणार. आपल्याला इथं परत 2 नवीन पीक मिळतील. हा जो 1710चा जो पीक आहे तो पीक नाहीसा होणार आणि आपल्याला नवीन पीक मिळणार 1660 पर सेंटीमीटर. हा 1660 पर सेंटीमीटर कोणासाठी येईल,
CO स्ट्रेचिंग फॉर कोणासाठी आहे, CO स्ट्रेचिंग फॉर अमाइड. हा 1710 चा बँड काय होऊन जाणार आहे, डिसअपिअर होणार आणि नवीन पीक कुठे मिळणार 1660. त्याचबरोबर मित्रांनो हा 3300 जो बँड आहे जो कोणासाठी आहे, OH स्ट्रेचिंगचा आहे, तो पण बँड डिसअपिअर होतोय आणि आपल्याला नवीन बँड्स मिळत आहेत. नवीन बँड मिळत आहेत 3400 आणि 3500 ला बँड मिळतोय, तो पण त्यासाठी NH स्ट्रेचिंगसाठी. आणि 1620 ला जो बँड मिळतोय तो कोणासाठी, NH बेंडिंग. मग हे बँड काय कन्फर्म करता आहे की बेन्झोइक ऍसिडचं कन्व्हर्जन कशात झालं आहे, बेन्झामाइडमध्ये. पहिला प्रूफ काय, हा बँड डिसअपिअर झाला आणि कुठे मिळाला आहे 1660. 1660 कोण काय दाखवतो, CO स्ट्रेचिंग फॉर अमाइड. आणि NH2 ग्रुप कशावरून कन्फर्म केला आहे, 3400 आणि 3500 ला बँड मिळाला, कशामुळे, NH स्ट्रेचिंगमुळे. आणि 1620 कोणामुळे, NH बेंडिंगमुळे. पुढे हा बेन्झामाइडवर आपण हॉफमन रिअरेंजमेंट रिएक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ ब्रोमीन आणि NaOH. अमाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, अमाइन्समध्ये होतंय. मग या ठिकाणी काय होणार मित्रांनो, हा जो 1660 जो बँड आहे तो बँड डिसअपिअर होतोय, कारण की CO ग्रुप दिसतो का इथं आपल्याला, C डबल बॉन्ड O ग्रुप दिसत नाही. अमाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं आपण, अमाइन्समध्ये. त्यामुळे 1660 चा बँड डिसअपिअर होणार आणि हा जो बँड आहे हे जे 3400-3500 बँड ॲज इट इज राहते, कारण की इथं NH2 ग्रुप आहे. ओके, सो इन दिस वे वी कॅन फॉलो दिस रिॲक्शन. इथं आपण रिॲक्शन फॉलो केल्या. आता आपण दोन सॅम्पलमध्ये कंपॅरिझन करूया. ठीक आहे मित्रांनो, दोन कंपाऊंड्स आहेत, एक आहे बेन्झिल अल्कोहोल आणि दुसरा आहे बेन्झाल्डिहाइड. या दोघांना आपल्याला IR च्या मदतीने डिफरन्शिएट करायचं आहे. पहिल्यांदा आपण बेन्झिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काढूया. BH CH2OH हे स्ट्रक्चर कशाचं आहे, बेन्झिल अल्कोहोलचं. दुसरा कंपाऊंड आहे बेन्झाल्डिहाइड, हा कंपाऊंड आहे बेन्झाल्डिहाइड. ठीक आहे, या दोघांना आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. कॉमन फॅक्टर कोणता आहे, बेन्झिन रिंग, बेन्झिन रिंग. दोघांमध्ये कॉमन बँड कुठे मिळणार, 1500 आणि 1600. ते बँड कोणासाठी असणार आहे, C डबल बॉन्ड C स्ट्रेचिंग ऑफ ॲरोमॅटिक रिंग. ठीक आहे, हां. डिफरन्स कुठे दिसणार, इथं फंक्शन ग्रुप कोणता आहे, CH2OH आणि इथं कोणता आहे, C डबल बॉन्ड OH. ओके, मग आता हा CH2OH म्हणजे हा अल्कोहोल आहे. अल्कोहोलसाठीचा बँड आपल्याला कुठे मिळतोय, हा जो OH आहे हा आपण कशाने प्रूफ करू शकतो, इफ इट शोज द सिग्नल्स बिटवीन 3550 to 3600 per centimeter, it will be due to OH stretching of alcohol. असा सिग्नल आपल्याला मिळाला तर आपण काय म्हणणार, तिथं काय आहे, बेन्झिल, तिथं अल्कोहोल आहे. ठीक आहे, इथं काय मिळणार मित्रांनो, बेन्झाल्डिहाइडसाठी अल्डिहाइड ग्रुप आहे. आता हा ॲरोमॅटिक अल्डिहाइड, त्यामुळे पहिला बँड कुठे मिळणार, 1700 पर कोणासाठी असणार आहे तो, CO स्ट्रेचिंग ऑफ अल्डिहाइड. दुसरा जो कॅरेक्टरिस्टिक पीक आहे तो कोणासाठी मिळतो मित्रांनो, CH अल्डिहाइडचा जो CH ग्रुप आहे तो कशावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो, 2720 आणि 2820 ड्यू टू CH स्ट्रेचिंग ऑफ अल्डिहाइड. मग ह्या बेन्झाल्डिहाइडचे हे बँड्स मिळणार आणि बेन्झिल अल्कोहोलसाठी हा बँड मिळणार. अशा पद्धतीने आपण बेन्झिल अल्कोहोल आणि बेन्झाल्डिहाइडचं कंपॅरिझन करू शकतो. पुढचं आपण पेअर घेऊयात. आता मित्रांनो आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे 1 ब्युटाईन आणि 2 ब्युटाईन. सुरुवातीला स्ट्रक्चर काढूयात आपण. 1 ब्युटाईन म्हणजे पहिल्याच कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे, हा 1 ब्युटाईन. आणि त्या दुसऱ्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून 2 ब्युटाईन. हे आणि 4 कार्बन आहेत, 1 2 3 4, ब्युटेनचं कन्व्हर्जन ब्युटाईनमध्ये. हा 1 ब्युटाईन आहे आणि हा 2 ब्युटाईन आहे. या दोघांना आपल्याला IRच्या मदतीने डिफरन्शिएट करायचं आहे. आपण जर व्यवस्थित बघितलं मित्रांनो, हा कुठला आहे, 1 ब्युटाईन हा काय आहे, टर्मिनल अल्काईन आहे. C ट्रिपल बॉन्ड C हा टर्मिनलला आहे म्हणून हा काय झाला, टर्मिनल अल्काईन. आणि 2 ब्युटाईनमध्ये C ट्रिपल बॉन्ड C मधल्या बाजूला आहे म्हणून हा काय आहे, नॉन टर्मिनल अल्काईन आहे. ठीक आहे, टर्मिनल अल्काईनसाठी आपल्याला 2 बँड्स मिळतात, काय म्हटलं, शोज 2 IR बँड्स. तर जो नॉन टर्मिनल अल्काईन आहे हा फक्त एकच IR बँड दाखवतो. आता हा जो टर्मिनल अल्काईन आहे त्याच्यासाठी 2 बँड कोणते मिळतात ते बघूया. 2 IR बँड कोणत्या, पहिला कुठे मिळते, 2200 पर सेंटीमीटर. कोणासाठी, C ट्रिपल बॉन्ड C स्ट्रेचिंग, जो ट्रिपल बॉन्ड C स्ट्रेचिंग आहे त्याच्यासाठी बँड कुठे मिळतो, 2200 पर सेंटीमीटरला. दुसरा एक बँड मिळतो तो कुठे मिळतो, 3300 पर सेंटीमीटरला. तो बँड कोणासाठी आहे, ट्रिपल बॉन्ड CH स्ट्रेचिंग याच्यासाठी.
तो कुठे मिळतो 3300%. 2 ब्युटॅनमध्ये एकच बँड मिळणार. तो बँड कोणासाठी असणार आहे? सी ट्रिपल बॉन्ड सी साठी. इतर ट्रिपल बॉन्ड सी एचचा बँड मिळू शकतो का? नाही, इथे एकच बँड मिळणार आणि तो कुठे मिळणार आहे? कुठे मिळणार आहे? 2200%. अशा पद्धतीने आपण 1 ब्युटॅन आणि 2 ब्युटॅनमध्ये फरक स्पष्ट करू शकतो. ओके, याचे अजून काही एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.